तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लर्न विथ मी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी घेऊन आलेलो आहे क्लास 8चा सिम्युलेटिव्ह इव्हॅल्युएशनचा सब्जेक्ट मॅथचा पार्ट 1, जो की इयत्ता 8वीचा होणार आहे, सेमीचा पेपर. ॲज इट इज तसा पेपर तुम्हाला 15 एप्रिल रोजी पेपरमध्ये बघायला मिळणार आहे. मराठीच्या पेपरला खूप चांगला सपोर्ट तुमचा मिळालेला आहे आणि जो आपण पेपर दिला तो 100% आलेला आहे. कोणीही पेपर दिला नाही रिअल, मी तुम्हाला रिअल पेपर दिला होता. सो हा पण पेपर रिअल होणार आहे, पण आपली अशी सिरीज होणार आहे पार्ट 1 पार्ट 2, बिकॉज हे पेपर सोपे जातात अपलोड करण्यासाठी, जास्त वेळ लागत नाही. सो तुम्ही खूप चांगला सपोर्ट करा. मी तुम्हाला जसा म्हणाल तसा प्रत्येक पेपर तुम्हाला तुमच्यासाठी अपलोड करणार आहे. तर हा पेपर आहे 8वीच्या विद्यार्थ्यांचा, जे सेमीचे विद्यार्थी आहे. मराठी मीडियमचे टेन्शन घेऊ नका, त्यांच्यासाठी पण पेपर टाकलाय, पण हा आता पार्ट 1 आहे सेमीवाल्यांसाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुमच्याकडे एक रिक्वेस्ट करतो आणि ते मला पूर्ण करा. मी एवढी मेहनत करतोय, सो पण तुमचा सपोर्ट मला जसा पाहिजे तसा भेटत नाहीये. त्यासाठी फक्त मी सांगेल ते करा. बघा, 15 एप्रिल रोजी तुमचा पेपर हा होणार आहे. हा 100% पेपर तुम्हाला येणार आहे. त्यासाठी फक्त मी एक रिक्वेस्ट करतो, मला काही गोष्टींची गरज आहे. फक्त एक लाईक आणि एक हाईप माझ्यासाठी करा, लवकर करा. आता व्हिडिओ बघताय ना तुम्ही, लवकरात लवकर द्या, दाबून द्या ना मित्रांनो. एक मिनिट लागेल ना लाईक करायला. तेवढी रिक्वेस्ट करतो, एक लाईक करा आणि एक हाईपचा ऑप्शन दाबून द्या. मी हाईपचं ऑप्शन मागच्या व्हिडिओमध्ये पण भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलेलं, पण विद्यार्थी मला मेसेज आले की सर हाईपचं ऑप्शन कुठं असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला इथे दाखवून देतो. बघा, हाईपचं ऑप्शन अशा प्रकारे असतं. जेव्हा स्टार आणि त्याला थोडी ब्लिंकेट असतं खाली, जेव्हा तुम्ही स्क्रोल डाऊन करता लाईकचं आणि ते ऑप्शन, तेव्हा तिथे हाईपचं ऑप्शन येतं. इफ तुम्ही जर लाईकचं ऑप्शन दाबलं तर तुम्हाला इनडायरेक्टली हाईपचं ऑप्शन बघायला मिळतं. तर करा यार, तेवढं दाबून द्या हाईपचं ऑप्शन. तर चला, आता निरर्थक बडबड बंद झाली 2 मिनिटासाठी. तुम्ही लाईक केलं असेल, बस तेवढं सांगायचं, लाईक आणि एक हाईपचं ऑप्शन दाबा. तर जाऊया आता पहिल्या प्रश्नाकडे आपण. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपला फर्स्ट नावाचा क्वेश्चन असा होणार आहे, तो होणार आहे इंट्रोडक्शन अँड बेसिक्सवरती, ज्यामध्ये मी तुम्हाला पेपरचं इंट्रोडक्शन सांगणार आहे आणि बेसिक्स सांगणार आहे, आणि त्यामध्ये खाली आपल्याला क्वेश्चन कोणते येणार आहे ते बघणार आहोत. बघा, हा पेपर दिला तुम्हाला, तुमच्यासमोर रिअल पेपर आहे, गणितचा इंग्रजी माध्यमाचा 8वीचा पेपर, जो की 15 एप्रिल रोजी होणार आहे. यामध्ये नेम ऑफ स्टुडंट तुम्हाला नाव टाकायचं आहे, नेम ऑफ स्कूल टाकायची आहे, डिव्हिजन, डिस्ट्रिक्ट, डेट टाकायची आहे. बघा, तर विद्यार्थी मित्रांनो, सेमीचे विद्यार्थी मित्रांनो, बघा, तुम्हाला जसं प्रॅक्टिकल आणि ओरल आहे तसंच प्रकारचे क्वेश्चन नंबर तुम्हाला 1-2 थोडं ओरलमध्ये पण तुमचे जाणार आहेत. सो बघा, इथं प्रॅक्टिकल आणि ओरल क्वेश्चन दिलेले आहेत. व्हिडिओ थोडा क्लिअर दिसत नाही तर व्हिडिओची क्वालिटी इन्क्रीज करा. व्हिडिओ फुल HD मध्ये अपलोड होतो, पण क्वालिटी इन्क्रीज करायला विसरू नका. क्वेश्चन नंबर 2 मध्ये पण तुम्हाला आज द क्वेश्चन इज कॅन स्टुडंट फॉर्मॅट. ओके, इट्स अ फॉर्मॅलिटी, देर इज नथिंग लाईक दॅट. ओके, क्वेश्चन नंबर फर्स्ट तुम्हाला येणार आहे. क्वेश्चन नंबर 2 मध्ये बघा, राईट द टेस्ट. Okay, solve all the question per given instruction, write the correct alternative given the multiple choice question. Multiple choice question दिले तर मला आन्सर करायचं आहे. ओके, क्वेश्चन नंबर 3 मध्ये तुम्हाला दिले, सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स. 9 मार्क्ससाठी क्वेश्चन दिले, 9 मार्क्ससाठी क्वेश्चन तुम्हाला दिले, ते तुम्हाला सॉल्व करायचे आहे. 9 क्वेश्चन आहे 9 मार्क्ससाठी. सो आपण त्याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन बघणार आहोत. बघा, सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल, राईट द नंबर ऑफ. इथं तुम्हाला एक नंबर दिला आहे, त्याला तुम्हाला आन्सर करायचं आहे इन द वर्डमध्ये. तुम्हाला आन्सर करायचं आहे. सो मी तुम्हाला आन्सर पण इथं दिलेला आहे, 82 करोड 5 लाख अँड 2038. इट इज द रिअल आन्सर. हे आन्सर तुम्हाला करायचं आहे. सेकंड तुम्हाला दिलं आहे, राईट टू द फिगर 13 करोड 2,80,156. एक तुम्हाला अमाऊंट दिली आहे, ती अमाऊंट तुम्हाला अंकामध्ये लिहायची आहे. सो इथं बघू शकता तुम्ही, अमाऊंट मी अंकामध्ये तुम्हाला लिहून दिलेली आहे. ठीक आहे, अंकामध्ये मी तुम्हाला अमाऊंट लिहून दिली आहे. त्या नंबर तुम्हाला एक प्लस करायचं आहे. ठीक आहे, एका याच्यामध्ये प्लस करायचं आहे. प्लसचे तुम्हाला संख्या दिली आहे 43,812 दिली आहे, एक दिली आहे 19,398. ओके, याचा आन्सर तुम्हाला इथं मी करून दिलेलं आहे. बघा, सेम ॲज इट इज हाच पेपर बघायला मिळणार आहे. तर एक लाईक ठोकायला विसरू नका. 63,210 हे आन्सर आहे. टोटल पॉप्युलेशन तुम्हाला एक हे दिलं आहे, त्यावरती 2-3 मार्कचे तुम्हाला क्वेश्चन दिलेले आहे. मग ॲज इट इज तुमचे आन्सर पण मी तुम्हाला दिलेले आहे, तुम्हाला क्वेश्चन पण दिलेले आहे. तुम्हाला फक्त स्टडीची गरज आहे, थोडी मला सपोर्ट दाखवण्याची गरज आहे. इफ तुमचा सपोर्ट या व्हिडिओला चांगला भेटला तर मी लवकरात लवकर पार्ट 2 अपलोड करेल. बघा, सपोर्ट करा विद्यार्थी मित्रांनो. हा झाला क्वेश्चन नंबर 1. यामधले पण काही बाकी आहे, सो आय विल अपलोड यू सून. चला, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. चला, भेटूया आपण याच सिरीजच्या नेक्स्ट पार्टमध्ये. थँक्यू.